God. You can't leave that thing alone? No. जेव्हा तुम्ही सोलो ट्रॅव्हल करतात त्याच्यानंतर तुम्हाला म्हणतात ना, यू अंडरस्टँड युअर सेल्फ मोर. अरे ही आपली चिक्की झाली, चिक्की. हे पाय म्हणतात त्यांच्याकडे, पण आपल्याकडे लोणावळ्याला मिळते चिक्की, ती अशी घट्ट घट्ट ते आहे. बऱ्याच दिवसानंतर मी पॅसेंजर प्रिन्स बनलो आहे आणि रॉबर्ट ड्राईव्ह करतो आहे. तर मी ब्लॉगची सुरुवात इकडनं करतो आहे आणि आम्ही चाललो आहे नॉक्सव्हिल टेनेसीला. थोडं ऑफिशियल काम आहे, ऑफिसचं काम आहे. काय आहे सांगू शकत नाही, पण ऑफिसचं काम आहे हे सांगू शकतो. वाजले दुपारचे 12:30 डॉट आणि जस्ट स्टार्ट केलं रोहनूक वरून आम्ही. आणि पोचायला किती वेळ लागेल बरं? 3 तास 50 मिनटं. 268 माइल्स, अप्रॉक्सिमेटली 400 किलोमीटरपर्यंत रस्ता आहे. तर संध्याकाळ होईल, मध्ये एक ब्रेक घेऊ. हा ब्लॉग थोडा वेगळा असेल, एक जास्त करून 1-on-1 असेल. बाहेरचं काय दाखवायला मिळेल नाही मिळेल नॉक्सव्हिलला गेल्यानंतर कळेल मला, पण फिलहाल तर जाऊया नॉक्सव्हिलला. आणि मध्ये काय दिसलंच तर मग मी ब्लॉगमध्ये कवर करीनच. सो स्टे ट्यून्ड, लास्टपर्यंत बघत राहा ब्लॉग आणि हिट द लाईक बटन. आत्ताच एंडपर्यंत बघा. चला नॉक्सव्हिल. मॅकडोनल्डला थांबलो आहे. Oh my God. You can't leave that thing alone? No. Vlogging at No, McDonald's. vlogging is my passion, Robert. I cannot leave it Vlogging alone. at McDonald's. No. So this is my content, Robert. हे रॉबर्ट पण ना विचित्र आहे. तर आता मॅगडीमधनं काहीतरी खायला घेतो, सॉरी कॉफी प्यायला घेतो. इथे कॉफी प्यायला काहीच नाही आहे, सो मॅगडीच एक ऑप्शन आहे. कम ऑन Try रॉबर्ट. to take थँक्यू. That's 886. Here's the keys, Ron. Yep. Thank you. Grab them. Yep. कॉफीचा कारभार झालाय. आता ड्रायव्हिंगवर मी बसतोय. नो व्लॉगिंग वेल ड्रायव्हिंग, रॉबर्ट. ओके रॉबर्ट. Many months later. $453 आणि मॅरियटला आलोय. जेव्हापासून हे घेतलं तेव्हापासून डायरेक्ट नॉनस्टॉप मॅरियट. आता सामान काढतो, रूममध्ये जातो आणि मग बोलतो. तर रूम टूर देतो पटकन ना. ही एंट्री केल्या इथे वॉशरूम, इथे आंघोळ कार्यक्रम, इथे विषय. बाकी यांनी असं मस्त फुल बिल सजवून ठेवलं असं भारी. सही आहे. डोर्स लॉक कसे करायचे भाई? लॉक माहिती आहे ना, असं असेल वॉटेवर. चल. तर कॉफी मशीन दिलेली आहे, मायक्रोवेव्ह दिलेला आहे, ग्लास दिलेले आहेत, फ्रीज दिलेलं आहे आणि छोटंसं कपाट पण दिलेलं आहे. इकडे इस्त्री स्टँड आणि हे काय 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 दिलेलं आहे बाबा त्यांनी. टर्न टू टी बोल्ट आहे. हे काय, हा वाटतं त्या रूमचा आहे तो विषय. तर टी व्ही दिलेला आहे. गुड इव्हनिंग सौरभ दिलेलं आहे. वा, अजून बाळ झोपलंय निवांत. ए सी दिलं आहे आणि समोर असा व्ह्यू आहे. गुड. काम सेट आहे भाई, एकदम मस्त. आता आलोय. पहिली गोष्ट म्हणजे मला करायची आहे म्हणजे ते करून घेतो आणि बघतो काय करायचं आहे पुढे ते. पहिला फ्रेश होऊन घेतो भाई, कारण की एवढा 4 तासाच्या ड्राईव्ह नंतर फ्रेश व्हावं लागेल.
कार्यक्रम करून घेतो पहिला आणि मग भेटतो. डिपेंड करता अजून माझ्याकडे भरपूर वेळ आहे. 5 वाजलेत तशी. 5 वाजल्यापासून 8 साडेआठ पर्यंत सनसेट व्हायला आहे. तर तोपर्यंत जरा सोचते क्या करना है. फायनली तयार झालाय आपला पिंक पॅन्थर आणि ऑल सेट ॲक्च्युली क्रीम आहे असं. ऑल सेट म्हणजे आवरून घेतलंय, आंघोळ करून घेतले, सगळं कारभार आटपलाय माझा. आणि आत्ता मी डबा आणलेला, याच्यामध्ये शेवयाचा उपमा, हे बघू शकता तुम्ही, शेवयाचा उपमा बनवून आणलाय मी. घरचंच म्हणतात ना की बाहेर इथे. आणि आज गुरुवार आहे. यस, हा व्लॉग मी अर्धा गुरुवारी अर्धा शुक्रवारी शूट करून शनिवारी अपलोड करणार आहे. सो आणि मागे चाललंय आपला आवडता कार्यक्रम. सो ते हवंच, लसी कहो सत्तेचं सत्पोज झालं वॉट एव्हर. तर बाहेर इथे आज गुरुवारी व्हेज मिळणं कठीण आहे. नॉक्सविलला परत ते रेस्टॉरंट शोधणं आणि बाकीच्या गोष्टी करणं. सो बेटर आहे म्हटलं घरनं काहीतरी घेऊन येऊ डबा. तर ते शेवयाचा उपमा करून आणलं आहे. तर ते खाऊन घेतो आणि मी बाहेर निघतो आहे नॉक्सविल फिरायला. जास्त काही फिरणार नाही आहे, थोडंसंच असं एक राऊंड मारून येणार आहे. जे दिसेल नजरेस ते कॅमेरा कॅप्चर करेल आणि जे कॅमेरा कॅप्चर करेल तुम्ही बघाल. खाऊन घेतो आणि निघतो पटकन, कारण की आत्ता वाजलेत 8:13. सो जास्त लेट नाही करायचं आहे. 8:30 8:51 सनसेट होतो, त्याच्या आधी आपण बाहेर पडूया. ओके. आवरून झालं. तर रॉबर्टकडनं मला कीज घ्यायच्या आहेत. गाडीची चावी त्याच्याकडेच आहे कारण की. तर ते घेऊ आणि थोडा म्हणतात ना बाहेर. संध्याकाळ झाली आहे थोडीफार. आता जरा बरं वाटेल फिरायला, कारण की खूप ऊन असतं बाहेर बाई सकाळी. आता जरा चिल आउट. क्या बात आहे. सनसेट होतोय अजून समोर. आणि हे आहे आमचं हॉटेल, फेअरफील्ड बाय मॅरियट. वाह, खाने पिने का भी काम हो गया. आता बाहेर जाऊन फक्त फिरायचं, बघायचं काय आहे काय नाही, कुठे आहे. आणि ही आपली सवारी. निसानवाल्यांनी नाही, एंटरप्राइजने आम्हाला ही गाडी दिली आहे, निसान सेंट्रा. भाई ही गाडी फक्त 280 माईल चाललेली होती आणि बाकीची ती आहे ती आम्ही आता रन केली. पण ब्रँड न्यू म्हणतात ना, तो पॉलिशचा पण वास असतो गाडीमध्ये, तो येतोय. हा लेदरचा असतो, सीटचा जो आपला नवीन गाडी घेतल्यानंतर असतो तो क्लास. म्हणजे एवढी गाडी नवीन घेतल्यानंतर पण लोक रेंटलला देतात, रेंट करा आणि वापरा, चालायचंच. बट आता आपण जाऊ. 8:33 झालेत, वेळ न घालवता नॉक्सविल सिटी. गाडी पार्किंग करून झाली आणि ड्राईव्ह करता करता मी पोचलो आहे हेनले स्ट्रीट ब्रिजला. आणि तो साधारण असा काहीतरी दिसतो. रिअलिटीमध्ये खूप बाप दिसतंय हे, आणि खूप बाप जागा आहे इकडे असं उभं राहून चिल करायला. वाव, क्लास.
हे बंद केलं त्यांनी वाटतं, इकडचं जाऊ शकत नाही पुढे. बट इकडनं असं ही जागा लई भारी आहे, लईच भारी. अरे खाली पण जायला आहे, सही आहे. एक नंबर भाई, एक नंबर. अतिशय सुंदर वाटते ते आल्यानंतर. आणि लोक मागे फिशिंग करतायत आणि शांत नदी भाई, एकदम मस्त वाटतंय भाई, काहीतरी वेगळंच आहे. डायरेक्ट खाली नदीचा विषय. सो जरा लांब राहिलेलं बरं इकडनं. आणि तिकडे तो एक रेस्टॉरंट बार टाईप समथिंग आहे. हे 2 ब्रिज आहेत. नॉक्सविल तुम्ही गुगल केल्यानंतर, गुगल मॅप्सवर पाहिल्यानंतर नॉक्सविलचे फोटोजमध्ये युजली हा ब्रिज असा येतो. आणि मला ह्याच टायमाला यायचं होतं, म्हणजे इव्हनिंग टाईमला, कारण की दुपारी प्रचंड ऊन होतं. आणि आता ढग आल्यानंतर ते तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतंय. ते बारीक बारीक लाईट्स लावले आहेत. मी जरा अजून झूम करतो. इतकं सुंदर आहे, वाव. म्हणजे असं वाटतं इथे बसावं, बुक रीड करावी, मी व्लॉग एडिट करावा, असं क्लास. इकडे प्रत्येक शहराची त्याची छोटी का होईना स्पेशालिटी असते आहे. म्हणून मी हा एक स्पॉट बघितला आणि मी जेवण करून आलो, नाही तर मग मी इकडे गेलो असतो खायला काहीतरी. पण ह्या लाईटीचा जो खाली असा जो दिसतं, त्या लाईट ट्रेल्स अशा मस्त पडलेत. इवन इकडे पण असं दिसतंय. हे ह्याचं कुठे दिसतंय काय माहिती, बट भारी यार, खूप भारी. सो हा अख्खा असा एक असा वॉक आहे. इकडनं लांब लचक तुम्ही बघू शकता, त्या बारक्या बारक्या लाईट्स लागल्या आहेत त्या. सगळा संपूर्ण वॉक आहे, मोठाच्या मोठा, लांब पट्टा आहे सरळपर्यंत. पण मोस्ट फेमस स्पॉट, म्हणजे नॉट मोस्ट फेमस, बट ह्या वॉकचा फेमस पार्ट म्हणजे हा वाला आहे. इकडे हे फिश करतात आहे, इकडे हा वाला, हा सेंटर. इकडनं व्ह्यू छान येतो, क्लास आहे यार. आणि वाजलेत आत्ता 9:08 बघा, रात्रीचे. आणि सनसेट जस्ट झालं आहे. आणि सनसेट नंतरचा जो असा डार्क ग्लुमीपणा असतो, त्याला काय डॉन डस्ट काय म्हणतात माहीत नाही मला, बट व्हॉटेवर. तर ते काय आहे, जे काय तर ते झालं आहे सध्या. आणि क्लास यार, क्लास म्हणजे भारीच. आणि मी ज्या कारणास्तव आलेलो आहे नॉक्सविलला, ते उद्या आहे. म्हणून मी जास्त काय कुठे असं बाहेर फिरत बसणार नाही. नॉक्सविलमध्ये गपचूपपणे थोडंसं फिरणार आणि घरी जाणार. थोडं खाली आलो इथे, अजून खाली तो मच्छी पकडतो आहे. सो बस, ज्या कारणासाठी आलेलो आहे ते कारण उद्या होईल. आणि त्यानंतर मग मी आणि माझा कलिग जो आहे, मी परत रोहनोकला जाऊ. भाई इथे बदकं बिदकं इतके भारी वाटतात आहे ना. आणि मी घामाघूम झालो आहे पूर्ण. रात्रीचे आता वाजलेत 9:25 आणि मी प्लॅन करतो आहे घरी जायचं परत, म्हणजे हॉटेलला जायचं परत. फक्त आकाशामध्ये चंद्र कुठे दिसत नाही आहे, नाहीतर मग ते गाणं आहे ना, Tomorrow for sure. गुड मॉर्निंग फ्रॉम माय हॉटेल. दिस इज द नेक्स्ट डे. आणि बस रेडी झालो आहे. आता ब्रेकफास्ट करेन. बरोबर 7:03 झालेत. आणि ब्रेकफास्ट करून चेकआउट करून मग
ज्यासाठी अट्टाहास केलाय नॉक्सविलला यायचा ते कार्यक्रम करून परत रोहनॉकला निघायचं. तो पटकन ब्रेकफास्टला जातो. बघूया ब्रेकफास्टला इथे काय ऑप्शन्स असतात, कारण की ब्रेकफास्ट इज कॉम्प्लिमेंटरी मॅरियटमध्ये. तर लेट्स चेक इट आउट. यांची लॉबी एरिया खूप भारी आहे. ब्रेकफास्टला बघूया आता काय असणार इथे. सो इथे ब्रेड्स आहेत, टोस्ट करू शकतात तुम्ही, आणि फ्रूट्स आहेत, जॅम आहे, आणि इकडे काय भाई दूध वगैरे ठेवलेलं आहे, काही घेऊ शकतं, दूध, ज्यूस आणि सिरियल्स आहेत. मला तरी अंडा आणि चीज घेतलं आहे, कारण इकडे खाण्याला आहे. बाकी बेकन आहे, ते बेकन तर मी खात नाही. आणि बस सो एक ब्रेड, एक अंडं आणि काही फ्रूट्स. ब्रेड भाडाला खाऊन घेऊया आता. जे आहे ते आहे. याच्यामध्ये थोडा कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर असं असतं तर काय मजा आली असते. ते नुसतं अंडाला फेटून देतो. त्यात दूध घालतात थोडंसं. आपण बेकन तर खात नाही, म्हणजे मी तर खात नाही. चीज, अंडा आणि ब्रेड, दॅट्स ऑल. पोहे उपमा वगैरे, पोहे उपमा असं मस्त. इडली अडॅप्टिंग द सिच्युएशन. 8:04 आणि नाश्ता करून झालेला आहे आणि आता चेकआउटचा टाईम आहे. नाश्ता जेवढा होता तेवढ्यातनं जे खाता येईल तेवढं खाल्लं. सो नाव लेट्स गो, लेट्स रोल. बाय बाय मॅरियट, थँक्यू. आता जाऊ. आणि 6 hours later. बकीज फायनली. US मधलं सर्वात मोठं गॅस स्टेशनची चेन बकीज. सो आता आज जाऊन बघतोय खायला. इकडे गॅसचे पंप पण, म्हणजे पेट्रोल पंप असतात ना ते खूप, आणि हे बघा तुम्ही केवढं मोठं आहे. आणि इथून ते पार त्या तिथपर्यंत असं ट्रिपल आहे. एक साईजचा ट्रिपल आहे आणि आतमध्ये खायला प्यायला मिळतं. ऐकलं आहे की आतमध्ये खूप मोठी व्हरायटी मिळते खायची प्यायची. लेट्स चेक इट आउट. हां, बाय द वे आम्ही निघालो आहे नॉक्सविलवरून. आता बकीज नॉक्सविल सोडल्यानंतर 1 तासाभरानंतर आहे. बघूया आज जाऊन काय मिळतं बकीजमध्ये. भाई ही जत्रा आहे, जत्रा. इथे खायचं काय? You are getting something, Robert? What's that? You are getting something? I don't know. Maybe. Get you out Hey, of the bug. blanket. And you're not getting anything. You're just coming Yeah, to look around and vlog. No. I am getting something to eat. बापरे बाप, म्हणजे केवढे मोठे आहे हे. That's what she said. Don't you dare. ते काय सही वाटतंय. ते बकीचा तो डॉल आहे ते खूप भारी वाटतंय. हे बघा, बघाल तिथे बकीज. म्हणजे म्हणतात ना, काही करायचं ते दणक्यात करायचं, मोठ्यात. असं अंडू पंडू नाहीच. यांचा कारभारच मोठा आहे बाबा. Bucky glazed nuts. Oh. Yeah. अरे ही आपली चिक्की झाली, चिक्की. हे पाय म्हणतात त्यांच्याकडे, पण आपल्याकडे लोणावळ्याला मिळते चिक्की, ती अशी घट्ट घट्ट. ते आहे.
बाप कारभार आहे. बापरे आजी भडकली. ओ भाई साहब. भाई नुसतं चिकन मटण बीफ पोर्क तेच आहे. इकडे पण तेच आहे, भरलं तेच आहे. एक नंबर भाई. इकडे कुकीज आहेत सगळ्या. या कॉर्गी और कुर्गी वॉट एवर आय डोंट. कॉर्गी झालंय भाई एकदाचं घेऊन. आता बघू लंचला थांबू कुठेतरी. पूर्ण एक्सप्लोअर नाही करता आलं पण लवकरच एक्सप्लोअर करीन. बकीजला जाऊन लवकरच. जे रेस्टॉरंट अँड स्पोर्ट्स बार. लई भूक लागली आता. लई भूक लागली. तो पण बघतो मी पण बघतो की हे नक्की काय प्रकार काय आला आहे. सँडविच दिले ओपन कोण करतं असं लावून दे ना भाई. आणि हो इकडे बर्गरला ज्याला आपण बर्गर म्हणतो त्याला सँडविच म्हणतात ते लोक. इट इज वॉट इट इज. हे आहे ते खाऊन घेऊ आता लवकर. भूक लागली. पोटात टाकावं लागेल काहीतरी आता. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ. बिल्कुल सही. ते खायचा कारभार झाला. येस रबट खायचा कारभार डायरेक्ट घरी भाई. डायरेक्ट घरी. लई घरी. डायरेक्ट घरी. येस. A few moments later. Why would you be vlogging? That's what I am vlogging, that we can't even able to see. आणि आता मस्त कडकडीत वीज पडली समोर अशीच. What? It's a good thing Sharab's not driving. I am not driving. Yeah, it's a good thing because look at this rain, man. Yeah, I know. I see it. भाई साहब भयंकर पाऊस. पण म्हणते ते पाऊस पडत नाही. पडला की एवढा पडतो की साफ डायरेक्ट सगळंच साफ. तरी धुवायला पाणी वापरत नाही. कागद पुसतात रे. कागद पुसतात नुसते. चिकट चिकट नुसतं सुक सुक. वेलक्रो. It's never